मित्रांनो, मग IRS म्हणजे मग IR1 प्लस IR2 प्लस IR3. मग या ठिकाणी आय कट झालं, आय गेला, मग काय उरला मग आर एस म्हणजे काय, टोटल रेजिस्टन्स. म्हणून RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. मग अशा पद्धतीने इफ एन रेजिस्टर्स आर connected in series, then RS is equal to R1 plus R2 plus R3 plus dash 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 RN. म्हणजे काय, नंबर ऑफ रेजिस्टर्स. असं नाही की आपण एका सिरीजमध्ये फक्त 3च रेजिस्टर घेऊ शकतो. 2 घेतले तर R1 प्लस R2 डॅश 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 प्लस RN. 4 घेतले R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 डॅश 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 RN. मग RN म्हणजे काय, नंबर ऑफ रेजिस्टर. 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या. अशा पद्धतीने ही जी इक्वेशन आहे, परीक्षेला आपल्याला हे प्रूव्ह करायला विचारलं जातं. प्रूव्ह द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स और रेजिस्टन्स इन सिरीज. मग सिरीज म्हणजे एकामागून एक रेजिस्टर जोडणे, याला म्हणतात सिरीज. या सिरीजच्या जोडणीच्या कनेक्शनच्या आपल्याला काय फायदा होतो, याची काय प्रॉपर्टी आहे, हे पाहिलं आपण इक्वेशन. 3 रेजिस्टर होते म्हणून 3 पोटेन्शियल डिफरन्स V1 V2 V3. 4 असेल तर V1 V2 V3 V4. या पद्धतीने आता आपण याचे प्रॉपर्टी पाहणार आहेत. नंबर 1, इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, द सेम करंट फ्लोज थ्रू द ईच रेजिस्टर. या प्रत्येक रेजिस्टरमधून सारखं करंट वाहतं. दुसरं, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. जे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहेत, टोटल जी आलेली आहे ती इंडिव्हिज्युअलच्या बेरजेएवढी असेल. त्याच्यानंतर नंबर 3, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 एक्स्ट्रीम्स ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल टू द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. यामध्ये, या कनेक्शनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जे तयार झालं, वोल्ट जे तयार झालं, त्याची टोटल आणि प्रत्येकाची वैयक्तिक टोटल ही सारखी येईल, असा त्याचा अर्थ होतो. नंबर 4, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लार्जर दॅन ईच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. इफेक्टिव्ह म्हणजे समजून घ्या, आता RS आपल्याला आलं, उत्तर आलं 60 ओम उत्तर आलं. मग जो इंडिव्हिज्युअल आहे, पहिला R1 किती होता, मग 15 होता. म्हणजे 15पेक्षा हा टोटल किती आहे, जास्त आहे. 2 घेतले तर 30, 3 घेतले तर 45, 4 घेतले तर 60. म्हणजे वैयक्तिक रेजिस्टन्सपेक्षा टोटल किती आली, जास्त आली. नंतर 5th, दिस अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन ए सर्किट. मग या अरेंजमेंटचा उपयोग का बरं होतो, कशासाठी होतो, तर सर्किटमध्ये जर आपल्याला रेजिस्टन्स वाढवायचं असेल, करंट आपल्याला जाऊन राहिलं पण त्याला थोडं रेजिस्टन्स करायचं असेल, करंटला थोडं थांबवायचं असेल आणि रेजिस्टन्स वाढवायचं असेल, तर सिरीज हे कनेक्शन जोडायचं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे टॉपिक याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 3 रेजिस्टर्स हॅविंग रेजिस्टर्स 15, 3 and 4. समजून घ्या, तुम्हाला 3 रेजिस्टन्स दिलेले आहेत आणि ते सिरीजमध्ये जोडायचे. तो व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. सोपं गणित आहे. R1 एकाला कन्सिडर केलं 15, एकाला कन्सिडर केलं 3, एकाला कन्सिडर केलं 4. मग किती रेजिस्टन्स आहे तिथं, 3. मग फॉर्म्युला काय आहे, RS इज इक्वल टू R1 R2 R3. मग किमती टाकायच्या, 15 प्लस 3 प्लस 4 किती उत्तर आलं, 22. या 22ला काय म्हणणार तुम्ही, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल पण विचारलं, न्यूमेरिकल सोडवायला सांगितले, तर आपण या पद्धतीने सोडवू शकतो. आणखी काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. नाव नेक्स्ट टॉपिक इज रेजिस्टर्स इन पॅरलल.
पॅरलल म्हणजे समांतर, समांतर जे आपण मॅथमॅटिकल इक्वेशन आहे पॅरलल म्हणजे ॲट ए टाईम एकाच याच्यातून रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल व्हेन देअर एंड्स आर कनेक्टेड ॲट बोथ साईड्स. ॲट ए टाईम त्यांच्यामधून सेम कनेक्शन. बघा या ठिकाणी हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टर्स. आता समजून घ्या हा एक रेजिस्टर्स आहेत, हा एक रेजिस्टर्स आहेत. मग याच्या एंडमधून सुद्धा, याच्या एंडमधून सुद्धा वायर काढायची, ही एकमेकांना जोडायची आणि याचे कनेक्शन द्यायचे ॲट ए टाईम सर्वांमधून. म्हणजे समान सारखं रेजिस्टन्स कनेक्शन. बघा आता इथं या ॲमीटरचे कनेक्शन दिलं या रेजिस्टर्सला, दुसऱ्या ॲमीटरचे कनेक्शन, तिसऱ्या ॲमीटरचे कनेक्शन आणि तिघांचं रेजिस्टरचे टोटल कनेक्शन एकत्र आणि हे कनेक्शन दिलं आपण व्होल्टमीटरला. हे दिलं व्होल्टमीटरच्या दुसऱ्या एंडला. इथून परत एक वायर निघाली ॲमीटरला, इथूनही वायर निघाली परत कीला, कीचं कनेक्शन दिलं बॅटरीला, सेलला, सेलचं कनेक्शन दिलं याला. म्हणजे एकाच वेळेमधून एकाच टायमाला सेम रेजिस्टन्स सर्वांना जोडायचे आणि मग त्यावेळेस आपल्याला R1, R2 आणि R3 तीन रेजिस्टर घेतले म्हणून R1, R2, R3 म्हटलं. करंट इथं करंट गेलेलं आहे पॅरललमध्ये. मागच्या वेळेस व्होल्ट होता म्हणून V1, V2, V3 होतं. इथं हे I1, I2, I3 आणि म्हणून फॉर्म्युला आहे I I1, I2 प्लस I3. लेट RP. आता इथं P म्हणजे काय पॅरलल. जसं मागच्या वेळेस RS होतं, मग इथं काय शब्द घेतला P फॉर पॅरलल. मग इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय येईल मग, तर आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे I V/RP. मागच्या वेळेस काय होतं I V/RS. मग सिमिलरली मग फक्त घेतला I1 घेतला तर काय उत्तर येईल V/R1. सेकंड रेजिस्टन्ससाठी काय येईल V/RT. तिसऱ्यासाठी काय येईल V/R3. आणि म्हणून इक्वेशनमध्ये किमती टाकल्या आपण V/RP V/R1, V/R2, V/R3. त्याच्यानंतर आपण त्याला प्रोसेस केली. V कडे आलं, वरती उरला 1 म्हणून काय उत्तर आलं 1/RP, 1/R1, 1/R2 प्लस 1/R3. इफ एन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. आता परत नंबर ऑफ रेजिस्टर घेतले, 3 घेतले म्हणून 3पर्यंत आलं, 5 घेतले तर 5पर्यंत येईल. म्हणून 1/RP = 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस डॅश 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 प्लस 1/RN. याला म्हणतात इक्वेशन ऑफ रेजिस्टन्स इन पॅरलल. तर अशा पद्धतीने आपल्याला या पॅरललचा उपयोग करता येतो. त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे. Even if any one of the several bulbs connected in parallel becomes non-functional because of some damage of its filaments, the circuit does not break as the current flows through the other path and the rest of bulb light up. आपण अनेक बल्ब जोडतो, लाइटिंग करतो, त्याच्यातले काही बल्ब बंद राहतात तरी कनेक्शन आपलं सुरू असतं, कारण की आपल्याला पॅरललमध्ये ती जोडणी केलेली असते, सिरीजमध्ये आपली जोडणी केलेली असते. त्या हिशोबाने आपल्याला त्याचे इफेक्ट होत नाही. मग आता या पॅरलल जोडणीची प्रॉपर्टी काय, वैशिष्ट्य काय. नंबर 1, द इनव्हर्स ऑफ द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ द इनव्हर्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. इनव्हर्स म्हणजे रेसिप्रोकल. आपण पाहिलं की RS = R1 होतं, इथं काय आहे RP = 1/R1. याला म्हणणार इनव्हर्स. मग जेवढं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तेवढं त्याच्या इंडिव्हिज्युअलपेक्षा तेवढं झालेलं आहे ते. नंतर द करंट फ्लोईंग थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स इज प्रोपोर्शनल टू द इनव्हर्स ऑफ इट्स रेजिस्टन्स अँड द टोटल करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज द सम ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. म्हणजे 1/R1 मधून जेवढं करंट जातं आहे त्याच्यापेक्षा
1/RPमध्ये हे निश्चित जास्त राहणार आहे. याला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणू. नंतर नंबर 3 द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज व्ही अक्रॉस ऑल रेजिस्टर्स इज द सेम. सर्वांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज काय आहे, सारखा आहे. नंबर 4 द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल इज लेस दॅन द लिस्ट रेजिस्टन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. जे इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहे जे ते प्रत्येकाचं वैयक्तिक काय असेल इफेक्टिव्हपेक्षा कमी असेल, म्हणजे टोटलपेक्षा ते काय असेल, कमी असेल. आणि याचा उपयोग होतो धिस अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन सर्किट. जर सर्किटमधलं रेजिस्टन्स कमी करायचं असेल तर पॅरलल जोडणी करायची. समजून घ्या, तुम्हाला रेजिस्टन्स वाढवायचे असेल तर एकामागून एक रेजिस्टर जोडायचे, सिरीजमध्ये जोडायचे. तुम्हाला रेजिस्टन्स कमी करायचं असेल तर कुठली जोडणी करणार, पॅरलल. आता आपण एक्झाम्पल पाहू. बघा, रेजिस्टर्स हॅविंग रेजिस्टन्स 15, 20, 10. तुम्हाला 3 रेजिस्टर दिले आणि तुम्हाला सांगितलं की पॅरललमध्ये जोडा आणि आम्हाला टोटल रेजिस्टन्स किती झालं सांगा. आता आपण प्रॅक्टिकल केलं आहे, समजून घेतलं आहे, पण प्रत्यक्ष तुम्हाला 3 रेजिस्टर्स दिले आणि सांगितलं की आता RP काढा आम्हाला. बघा, मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. किमती टाका 15, 20, 10. रेसिप्रोकल आपल्याला LCM येतो. LCM काढला आपण, डिनोमिनेटर सेम केला आपण आणि उत्तर काढलं. मग काय उत्तर आलं, 13/60. मग आपण याला रेसिप्रोकल केला, RPला वर केलं म्हणून 60 वर गेला, 13 खाली आला. काय उत्तर आलं, 4.615. अशा पद्धतीने टोटल म्हणजे बघा. आणि हे जर सिरीज राहिलं असतं, सिरीज उत्तर राहिलं असतं तर किती आलं असतं, 15 + 20 + 10 म्हणजे 35 आणि 10 45 उत्तर आलं असतं. जर सिरीज जोडणी केली असती तर 15, 20, 35 आणि 10, 45 म्हणजे 45 उत्तर आलं असतं. पण हे कनेक्शन काय जोडलं आपण, पॅरल केलं. काय उत्तर आलं, 4.6 म्हणजे जवळपास 5. म्हणजे बघा, पॅरलमध्ये काय उत्तर येतं, रेजिस्टन्सचं 5 उत्तर येतं आहे. म्हणजे याच्या काय अर्थ झाला, रेजिस्टन्स काय झालं, मग सिरीज पॅरलमध्ये कमी झालं. लक्षात. अरेंजमेंट कशासाठी कामात पडली, रिड्युसिंग रेजिस्टन्स. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पलद्वारे सुद्धा आपल्याला हे सिद्ध करता येतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिरीज अँड पॅरलल. परीक्षेमध्ये आपल्याला हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिरीजमध्ये असतं व्होल्ट V1, V2, V3 आणि याच्यामध्ये I=I1 + I2 + I3. फक्त दोघांमध्ये हा डिफरन्स आहे. इथं करंट घ्यायचं आहे, तिथं पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचे आहे. इथं पॅरललमध्ये रेजिस्टन्स कमी येतो, सिरीजमध्ये त्याची टोटल येते. हे ते लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण परत प्रत्यक्ष कनेक्शन कसं जोडतात तुम्ही स्वतः लॅबमध्ये जाऊन जोडणार, आपण जोडणार. अशा पद्धतीने हे 3रं चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे.